जो सच्चा वारकरी पंढरीला पोचतो त्यावेळी तो पंढरीला भेटायला मंदिरामध्ये नाही जात. भोळ्या बाबड्या वारकऱ्यांनाही माहित पण नसेल की ते हे बघा नाथ संप्रदायानेच वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम केला. सिद्धी आहे, नाथ योगांची सिद्धी आहे. त्या सिद्धी मार्फत शरीराला जनार्दन स्वामी त्याच्याबरोबर बसतात, मांस खातात, दारू पितात. तुकोबा एक दगड देतात ब्राह्मणाला, सांगतात जा आणि स्वप्न अवस्थेमध्ये तुकोबा रायांना गुरुमंत्र देण्यात आला, जय जय राम कृष्ण हरी. हा गुरुमंत्र कोणी दिला? ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग हे सगळे बैलगाडी प्रमाणे आहेत. आणि क्रियायोग हा त्यांचा जो भाव आहे, जो विठ्ठलाप्रती आहे, तो भाव एवढा तल्लीन झालेला असतो की त्यांना समजतच नाही की कधी स्वतः विठ्ठल बनले. मलमलचं कपडा ज्ञानेश्वर माऊलींनी कधीच परिधान केला नव्हता, पण त्या ठिकाणी त्यांना तो अजान वृक्षाच्या मुळी घशाला अडकणं म्हणजे काय? त्या वृक्षाच्या मुळी नाही. कबीरदास कोणताही विचार न करता आपल्या मुलाचं डोकं धडावेगळं करतात. आणि काय आश्चर्य, ज्ञानेश्वर माऊली हठयोगी होते, नागयोगी होते. क्रियायोग आणि मणिपूर असणार का ह्याच्यामध्ये? गोरा कुंभाराने ही 4 भावंड म्हणजेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आणि नामदेव महाराजांना एका लाईनीत उभं केलं. ही आदिशक्ती आहे जी कुंडलिनी स्वरूपात मूलाधार चक्रामध्ये बसून आहे. काय रे तुझ्या रेड्याचं नाव काय? तो म्हणतो ज्ञाना. तो म्हणतो हा बघ, हा पण ज्ञाना, हा पण ज्ञाना, दोघे भाऊ भाऊ झाले. आणि हा इनडायरेक्टली आत्मप्राप्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहे. जय जय राम कृष्ण हरी. राम म्हणजे सत्य, न्याय. त्यावेळी भक्त पुंडलिक एक वीट घेतात आणि बाहेर फेकतात आणि सांगतात त्या विटेवरती उभा राहा. नमस्कार, मी मेधा मांजरेकर. आषाढी एकादशी निमित्त होत असलेल्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या बरोबर आहेत हिमालयन क्रियायोगी अभिजित नाथ दादा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालून आपण जाणून घेणार आहोत या महाराष्ट्रामध्ये असलेल्या वारकरी पंथाचं गूढ आणि संत परंपरेची गूढता. चला तर सुरू करूया आपण ही आपली आध्यात्मिक जर्नी. दादा नमस्कार. ओम आनंद ओम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. दादा, आता आपण सुरुवातच केली आहे जय जय राम कृष्ण हरी या नादांनी. तर मला तुम्हाला विचारायचं की मी बघितलं की वारकरी जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांच्या पाया पडतात आणि ही मंत्रत्रयी उच्चारतात. तर ह्याचं आध्यात्मिक महत्व काय आहे? जय जय राम कृष्ण हरी. राम म्हणजे सत्य, न्याय आणि शांतीचं प्रतीक. कृष्ण म्हणजे भक्ती, प्रेम आणि आनंदाचं प्रतीक. ज्यावेळी शांती, प्रेम, भक्ती, न्याय आणि आनंद एकत्रित येतो त्यावेळी जो संगम होतो तो संगम हरीशी एकरूप होतो. हरी म्हणजे पालनहार, जो पंढरपूरचा विठ्ठल, जो भगवान विष्णूचा अवतार. ज्यावेळी आपण भक्ती, न्याय, आनंद, शांती एकत्र घेऊन त्या प्रभूच्या चरणामध्ये विलीन होतो त्याच वेळी तो मंत्र उच्चारला जातो, जय जय राम कृष्ण हरी. पण मग ते नमस्कार का करतात एकमेकांना? नमस्कार यासाठी करतात की जे आपले विकार आहेत, काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, अहंकार, हे विकारांचा त्याग करण्यासाठी ते समोरच्या व्यक्तीला पंढरीचा अंश त्याच्यामध्ये पाहतात आणि त्या पंढरीच्या अंश पाहून त्याच्या चरणामध्ये ते विकार समर्पित करतात. आणि ते वारकऱ्यांना माहित नसतं, ते एक दुसऱ्यांना ओळखत पण नसतात. मग कुठेतरी ते इगोचं पण असेल का प्रतीक की आपण एक त्यांच्या म्हणजे सरेंडर? तेच म्हणजे अहंकार पूर्ण त्यांना ते आपला जो अहंकार असतो, ईर्ष्या असते, त्याला ते पूर्ण अर्पण करायचं असतं. समोरच्या व्यक्तीमध्ये ते विष्णूचा जो अंशच मानतात. म्हणजे साक्षात पंढरपूरचा विठ्ठल समोर उभा आहे, त्याच्या चरणामध्ये मी मला समर्पित करतो, ह्या इच्छेने ते पूर्ण समर्पित होतात. बरोबर आहे दादा.
वारकरी म्हणजे वारी करून म्हणजे चालत जाऊन देवदर्शन घेतात, तर ही फक्त शरीराची यात्रा असते का ही एक प्रकारची साधना आहे? पहिलं लक्षात घ्या, वारकरी म्हणजे जो काबाड कष्ट करून, मोलमजुरी करून, शेती करून जीवन जगणारा हा वर्ग. वारकऱ्यांमधला सर्वात मोठा वर्ग हा शेतकरी वर्गातून आलेला आहे आणि वर्षभर काबाड कष्ट करून ते आषाढी महिन्याची वाट पाहत असतात की त्या महिन्यामध्ये पंढरीला जाऊन, पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचरणी पूर्णपणे सरेंडर होता येईल. त्या विचारातून ते वर्षभर काम करत करत जसं आषाढी एकादशी येते त्यावेळी ते जिथे कुठे राहत असतात तिथून वारी चालू करतात. चालत 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 ते पंढरीला येऊन पोचतात. पण चालताना त्यांचे जे मनाचे विकार आहेत ते अर्पण करतात. त्यांचा जो भाव आहे, जो विठ्ठलाप्रती आहे, तो भाव एवढा तल्लीन झालेला असतो की त्यांना समजतच नाही की कधी स्वतः विठ्ठल बनले. आणि पंढरीला ज्यावेळी पोचतात वारकरी, तुम्हाला माहितीये का, ज्यावेळी जो सच्चा वारकरी पंढरीला पोचतो त्यावेळी तो पंढरीला भेटायला मंदिरामध्ये नाही जात. तो कळसाचं दर्शन घेतो, जय जय रामकृष्ण हरी बोलतो आणि परत आपल्या घरी जाणार, जातच नाही, गरजच लागत नाही. कारण त्या पदयात्रेमध्ये, वारीमध्ये साक्षात पंढरीत त्यांच्या बरोबर असतो. बरोबर आहे. जवळजवळ 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातून उगम पावलेली संत एकनाथ महाराजांच्या भारूड आणि भागवतामधून बहरलेली आणि जगद्गुरु तुकोबा रायांच्या अभंगातून सर्वसामान्यांमध्ये पसरलेली आणि आजही लाखो भक्तांच्या पावलाने पंढरपूर पर्यंत निघालेली ही संत परंपरेतून उगम पावलेली ही सर्वोत्तम आध्यात्मिक जत्रा आहे, यात्रा आहे. बरं, ते छान. मला अजून एक तुम्हाला विचारायचंय की वारी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यामध्ये काही फरक होतो का? 100%. ज्यावेळी आपण पायी पायी वारी करत जातो त्यावेळी आपण मन आपलं स्थिर होत जातं. कारण मन जय जय रामकृष्ण हरी या मंत्रामध्ये तल्लीन झालेलं असतं. जसं मन स्थिर होतं तसं हळूहळू हळू आपला जो आत्मा असतो तो आत्मा म्हणजे सत्सत विवेक बुद्धी जागृत होते. ज्या गोष्टीसाठी आपण हा मनुष्य जन्म धारण केलाय, सेल्फ रिअलायझेशन, आत्मप्राप्ती, आणि हा इनडायरेक्टली आत्मप्राप्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहे. भोळ्या बाबड्या साधन आहे खरी. भोळ्या बाबड्या वारकऱ्यांनाही माहित पण नसेल की ते त्यांचा हा जो पल्ला आहे जो विठ्ठलापर्यंतचा तो त्यांना सेल्फ रिअलायझेशन पर्यंत घेऊन चाललाय, आत्मप्राप्तीपर्यंत घेऊन चाललाय. पण कळत न कळत ते विठ्ठलाच्या स्वाधीन होतात, स्वतःला पूर्णपणे विठ्ठलाच्या स्वाधीन करतात आणि त्या विठ्ठल नामामध्ये एवढं एकजीव होऊन जातात, मर्ज होऊन जातात की ते सर्व काही विसरून जातात आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि शांतीचा जो प्रभाव असतो हळूहळू वाढायला लागतो. दादा, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? ज्ञानदेवाने रसला पाया, तुका झालासे कळस. संत ज्ञानेश्वर माऊलीने ही वारकरी संप्रदायाची परंपरा जवळजवळ 700-800 वर्षापूर्वी सुरू केली. त्यानंतर त्या काळात समकालीन जे संत नामदेव होते, नामदेव हे सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध असलेले संत होते. ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या हे लक्षात येतं की त्यांनी जे लिखाण केलेलं हे थोडस हायर लेवलचं होतं, सर्वसामान्यांना त्यांची भाषा समजली नसती, म्हणून त्यांना वाटलं की सर्वसामान्यांना समजेल अशा संताला बरोबर घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी संत नामदेवांना आपल्या बरोबर घेऊन ह्या संप्रदायाची जी वाढ आहे ती वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर एकनाथ महाराज, संत गोराकुंभार, तुकाराम, त्यानंतर नरहरी सोनार, जनाबाई
जगद्गुरु तुकाराम महाराज, त्या सर्वांनी आपापल्या परीने हा जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायाला वाढवण्यासाठी, जनसामान्यांमध्ये पसरवण्यासाठी प्रयत्न केले. आणि आज आपण पाहतोच आहोत लाखो लाखो लोक वारीला जातात. लाखो लोक कित्येक दिवस चालत 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 पंढरपूरच्या ज्या पंढरीचं नामस्मरण करत करत पंढरपूरला जाऊन पोहोचतात. खरंच आहे. मला सांगा दादा की ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ती सगळीच भावंड होती, ती एक वेगळीच एक दैवी भावंड होती सगळी. तर अशी भावंड आणि त्यांची जी त्यांचे वडील, त्यांचे आजोबा यांच्याबद्दल तुम्ही जरा सांगाल का? वारकरी संप्रदायाचा ज्याने पाया रचला ते संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या कुटुंबाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण हे कसं आहे माहिती, एक सिरियल आहे. प्रत्येक जण आपला रोल घेऊन येतो, कार्य करतो, निघून जातो. ज्ञानेश्वर माऊलींना त्या घरामध्ये जन्म घेण्यासाठी म्हणतात ना, जर आपल्याला धान्य पेरायचं असेल तर उपजाऊ जमीन पाहिजे. जर उपजाऊ जमीन असेल तर तिथे चांगल्या प्रकारे धान्य पेरलं जातं आणि त्याचं धान्याचं जे आहे बीज जे आहे ते बीज फुटून रोप बनतं, बीज अंकुरले हा, नंतर वृक्ष बनतं आणि अनेक फळं फुलं पण देतात त्या वृक्षापासून. तर ज्ञानेश्वर माऊलींचे जे पंजोबा होते त्र्यंबकनाथ, हे नाथ संप्रदायाशी जोडलेले होते. त्र्यंबकनाथांना साक्षात गुरु गोरक्षनाथांनी दीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांचा जो मुलगा, त्र्यंबकनाथांचा जो मुलगा होता गोविंदपंत, गोविंदपंतांना नाथपंथी दीक्षा गहिनीनाथांनी दिली होती. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीच बीज तिथे बीज कुठे आहे बघा. त्र्यंबकनाथ, गोविंदपंत, नंतर गोविंदपंतांचा मुलगा विठ्ठलपंत. गोविंदपंतांना उतार वयामध्ये मुलगा होतो, म्हणजे जवळजवळ ते आय थिंक 50-55 वर्षाचे असतील. विठ्ठलपंतांचे आई वडील म्हणजे गोविंदपंत त्यांची जी बायको होती त्यांचं वय जास्त होतं आणि त्यांना विठ्ठलपंतांचा त्यावेळी जन्म होतो. आणि विठ्ठलपंत हे लहानपणापासूनच अध्यात्माजवळ ओढ असलेले होते, कारण ते बीज आलेलं. तसाच तो आत्मा त्या विठ्ठलपंतांच्या शरीरामध्ये येऊन आपल्या पुढच्या जर्नीसाठी मार्गक्रमण करण्यासाठी आला होता. विठ्ठलपंतांनी लहानपणापासूनच संन्यास घेण्याचा प्रयत्न केला होता. अशातच एक रात्री ते घर सोडून निघून जातात. अनेक तीर्थस्थानी भटकून आळंदीला येतात. हे आंबेगावचे, लक्षात घ्या. त्र्यंबकनाथ, गोविंदपंत किंवा विठ्ठलपंत यांचे जन्म जो होतो हा आंबेगावामध्ये. आणि विठ्ठलपंत आय थिंक 8-10 वर्षाचे असतील आणि निघून जातात. करत 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 तीर्थाटन करत 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 ते आळंदीला येतात. आळंदीमध्ये एक कुलकर्णी होते, सिद्धोपंत कुलकर्णी, जे 26 गावांचे कुलकर्णी होते. आणि त्यांचा एक नियम होता, जोपर्यंत कोणाला अन्नदान नाही करणार तोपर्यंत ते अन्न ग्रहण करत नव्हते. रोजचं रुटीन होतं त्यांचं. ते असंच ते जे सिद्धेश्वर मंदिर आहे आळंदीला, त्या ठिकाणी जाऊन जे कोण असेल त्याला ते अन्नदान करायचे, घरी येऊन अन्न ग्रहण करायचे. एका दुपारी ते जातात अन्नदान करायला, तर बघतात तर तिथे एक 14-15 वर्षाचा असा एक युवक बसला होता. चेहऱ्यावरती तेज होतं. त्या युवकाला पाहून सिद्धोपंत ना एकदम मनामध्ये असं तीव्रता निर्माण होते की हा कोण आहे, याला भेटलं पाहिजे, याचा परिचय करून घेतला पाहिजे. ते जाऊन विचारतात, मुला तू कोण आहेस, तुला यापूर्वी तर मी या गावी कधी बघितलं नाही, तू कुठून आलास? तर जे विठ्ठलपंत होते ते सांगतात, मी आंबेगावचा, मी ब्राह्मण कुटुंबातील आहे, माझे मामा पैठणचे, ओळख करून देतो. सिद्धोपंत प्रभावित होतात. सिद्धोपंत त्यांना सांगतात, मुला इथे काय करतोस, चल माझ्या घरी. आणि सिद्धोपंत त्या विठ्ठलपंतना घेऊन आपल्या घरी जातात आणि सांगतात तू इथेच राहा. विठ्ठलपंत तयार होतात. सिद्धोपंतांना एक मुलगी होती मीनाक्षी नावाची.
सिद्धोपंतांना वाटतं की आपल्या मुलीचं लग्न विठ्ठलपंतांबरोबर झालं पाहिजे. त्यांची इच्छा असते, पण सांगायचं कसं. अशाच एका रात्री सिद्धोपंतांना दृष्टांत होतो की मीनाक्षीचं लग्न ह्या मुलाबरोबर करून दे. दुसऱ्या दिवशी सिद्धोपंत विठ्ठलपंतांना सांगतात, मला असं असं स्वप्न दृष्टांत झालाय. विठ्ठलपंत हे संन्यास घेऊन बाहेर पडले होते घरातून. तर ते म्हणतात, मला या संसारावर वगैरे पडायचं नाही, आणि तुम्ही सांगता त्याच्यावरती मी कसं विश्वास ठेवू, मला दृष्टांत झाला पाहिजे. आणि काय आश्चर्य, त्या रात्री विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये पण दृष्टांत होतो की तू या मुलीबरोबर लग्न कर. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत सांगतात, मला पण असं असं काल रात्री दृष्टांत झाला. सिद्धोपंत खुश होतात. विठ्ठलपंत आणि मीनाक्षीचं लग्न करून दिलं जातं. आणि लग्नानंतर मीनाक्षीचं नाव रुक्मिणी ठेवण्यात येतं. लक्षात घ्या, विठ्ठल रुक्माई पंढरपूर. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांचं नाव पण विठ्ठल आणि रुक्मिणी. हे सगळं सिरियल आहे. काही काळ तिथेच राहतात. नंतर मग विठ्ठलपंतांना घराची ओढ निर्माण होते. ते सांगतात, मला आता आंबेगावला गेलं पाहिजे, आई वडिलांची आठवण येते. पण लहान मुलगा होता तो, 14-15 वर्षाचा. सिद्धोपंत खुश होतात. सिद्धोपंत त्यांची मुलगी जावयाला घेऊन आंबेगावला येतात. आंबेगावला आल्यानंतर जे गोविंद पंत आणि त्यांची जी बायको असते, म्हणजे विठ्ठलपंतांची जी आई असते, त्यांचं आता ते वय झालेलं असतं. ते पण मुलाला आणि सुनेला बघून खुश होतात. स्वागत केलं जातं. काही दिवस सिद्धोपंत तिथे राहतात, नंतर ते परत आळंदीला निघून येतात. आणि इकडे विठ्ठलपंत आपल्या बायको बरोबर, पत्नी बरोबर, रुक्मिणी बरोबर संसार सुरू करतात. विठ्ठलपंतांचे जे आई वडील होते, गोविंदराव आणि त्यांची मिसेस पत्नी, हे वयोमानानुसार त्यांचं निधन होतं. आई वडिलांचं निधन पाहून परत वैराग्य निर्माण होतो विठ्ठलपंतांमध्ये. त्यांना संसार नकोसा वाटतो आणि परत तीव्रता निर्माण होते की सगळं सोडून संन्यास घ्यावा. 1-2 वेळा ते आपल्या पत्नीला, रुक्मिणीला या संदर्भात सांगून पण पाहतात, पण ती परमिशन देत नाही. एकदा असंच काय होतं, एक दिवस येतो आणि ते पटकन म्हणतात, मी जातो निघून. चालेल का? तिला वाटतं कुठेतरी जात असेल. ती बोलते ठीक आहे. हे चक्क संसार सोडून निघून जातात परत आणि जाऊन वाराणसीला पोहोचतात. त्या ठिकाणी रामानंद म्हणून एक योगी होते, सिद्ध होते. त्यांचा तिथे आश्रम होतं. त्या आश्रम मध्ये जाऊन ते राहायला लागतात. रामानंद नंतर त्यांना संन्यासाची दीक्षा देतात. नंतर काही सत्संग परत येतात नंतर. हा बरोबर. नंतर रामानंदांना काही कारणाने आळंदीला यावं लागतं. या ठिकाणी काय होतं, विठ्ठलपंत घर सोडून गेल्यामुळे जे सिद्धोपंत असतात ते आपल्या मुलीला, म्हणतात रुक्मिणीला, आळंदीला घेऊन येतात घरी. आणि इथे कोण नसतं, बरोबर, आंबेगावला. आणि आळंदीला रामानंद आल्यानंतर मोठे सिद्ध आले. सिद्ध आल्यानंतर सर्व गावची लोक जातात, तशी रुक्मिणी पण जाते. तसं रुक्मिणी रामानंदांना पाया पडते. तर रामानंद आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तर रुक्मिणी रडायला लागते. ती म्हणते, काय तुम्ही हा मला आशीर्वाद देता की शाप देता? तर जे रामानंद असतात ते म्हणतात, म्हणजे काय झालं मुली? ते बोलतात, माझा नवरा माझ्या बरोबर राहत नाही आणि जर मला अष्टपुत्र झाले तर समाज मला वाळीत टाकेल. हा माझ्यासाठी आशीर्वाद नाहीये, शाप आहे. नंतर रामानंद चौकशी करतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हिचा नवरा म्हणजे आपला शिक्षक विठ्ठलपंत. ज्यावेळी वाराणसीला पोहोचतात त्यावेळी विठ्ठलपंताला आदेश देतात की परत जा, संसार कर. नंतर विठ्ठलपंत परत येतात. त्या काही लक्षात घ्या, संन्यास घेतल्यानंतर परत संसारात प्रवेश नव्हता, त्यांना वाळीत टाकलं जायचं. त्यामुळे जो समाज होता त्यावेळेचा, जे अधिकारी लोक होते, त्या लोकांनी विठ्ठलपंताचा स्वीकार नाही केला. तर नंतर विठ्ठलपंत रुक्मिणी एकत्र राहायला लागतात. आणि नंतर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई 4 मुलं त्यांना होतात. मला तेच विचारायचंय की तुम्ही आता तेच सांगितलं की त्यांना खूप त्रास झाले. म्हणजे मला जे काही थोडं माहितीये की त्यांना वाळीत टाकलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना
प्रचंड त्याचा त्रास होतो. तर एवढी संत परंपरा असताना सुद्धा एवढे त्रास का त्यांना झाले? काय होतं, संन्यासाची मुलं संसारात ते आलेले विठ्ठलपंत, पण ती मुलं कोणाची होतात? संन्यासाची. ज्यावेळी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने जे काही त्यांना त्रास होत होता तो सहन करतच होते. त्यांना शुद्धीपत्र मिळत नव्हता, प्रयत्न पण केले पण शुद्धीपत्र दिलं गेलं नाही. पण ज्यावेळी त्यांची मुलं मोठी व्हायला लागतात त्यावेळी विठ्ठलपंतांना वाटतं की आपल्या मुलांना हा हक्क मिळायला पाहिजे, त्यांची मुंज झाली पाहिजे, म्हणून ते प्रयत्न करतात. वाळीत टाकलं सगळं आणि मग नंतर पुढे का मलमलचं कपडं ज्ञानेश्वर माऊलींनी कधीच परिधान केला नव्हता, पण त्या ठिकाणी त्यांना तो रेडा म्हणजे प्राणी नाहीये. मुक्ताई बघते, बघता बघता बोलते 1400 वर्ष साधना करून हा कोराच्या कोराच राहील. त्याला पूर्णपणे त्या चक्रांमधून त्या मुक्ताईला म्हणजे त्या आदिशक्तीला आपण वरती घेऊन येतो. गोराकुमार सांगतात विठ्ठलाला, विठ्ठला माझं बाळ गेलं याचं मला दुःख नाहीये. गुरु शक्तिपात दीक्षा देताना 3 प्रकारे देतो. एक, सामान्य कपडे घालून पूर्ण आश्रमाची साफसफाई करतात. परत जाताना ते चांगले कपडे दागिने घालून निघून जातात. पुंडलिक म्हणतो हा काय प्रकार आहे? जळली तीरे काया लागला वनवा धावरे पांडुरंगा माय बापा.